दिशा सालियन प्रकरणी सरकारने फेर तपासाचे आदेश दिल्यानंतर पोलिसांकडून समरी रिपोर्ट मागे. या प्रकरणामध्ये एसआयटी चौकशी सुरू असून तपास थांबलेला नाही. मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण. वडिलांचे विवाहबाह्य संबंध आणि आर्थिक चणचणीतनं दिशा सालियनची आत्महत्या. मालवणी पोलिसांचा निष्कर्ष. वडिलांच्या एका अफेअरमुळे दिशा त्यांना पैसे देऊन थकली होती. दिशा सालियनच्या शवविच्छेदन अहवालातनं सत्य समोर. संजय राऊतांचं वक्तव्य. दिशाच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूआडून राजकारण करू नये, राऊतांचं आवाहन. प्रशांत कोरटकरने तपासादरम्यान ज्यांची नावं घेतली त्यांच्या चौकशीसाठी कोल्हापूर पोलीस रवाना. कोरटकरने 2 गाड्या वापरल्या. काही नातेवाईक आणि मित्रांची मदत घेतल्याची कबुली दिली. रोल्स रॉयस कार देणाऱ्याचं नाव सांगण्यास प्रशांत कोरटकरचा नकार. कोरटकरला महागडी रोल्स रॉयस कार देणारा कोण असा प्रश्न. पोलीस चौकशीमध्ये कारविषयी माहिती देण्यास कोरटकरचा नकार. विधिमंडळाच्या समित्यांमध्ये धनंजय मुंडे, छगन भुजबळांना स्थान नाही. अजित पवारांनी धनंजय मुंडेंना 2 हात लांब ठेवल्याची चर्चा. तर दुसरीकडे मुंडेंचं रिक्त मंत्रिपद अजितदादांनी स्वतःकडेच ठेवल्यामुळे भुजबळांनाही समित्यांमध्ये डावलल्याची चर्चा. महाराष्ट्राच्या विधिमंडळाला आता 4 सचिव. सहसचिव पदावरती असलेल्या शिवदर्शन साठे आणि मेघना तळेकर यांची सचिव पदावरती बढती. लोकलेखा समितीवरनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नाराजी. विजय वडेट्टीवारांना लोकलेखा समितीचं अध्यक्षपद. लोकलेखा समितीचं अध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्याबद्दल चर्चा झाली होती. किल्ले रायगडावरच्या हॉटेलमध्ये अदिती तटकरे आणि भरत गोगावलेंचा एकत्र नाश्ता. याआधी पालकमंत्रीपदावरनं अदिती तटकरे आणि गोगावलेंमध्ये वाद रंगला होता. त्यानंतर आता दोघे एकत्र आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा. विधान परिषदेमध्ये सुषमा अंधारे आणि कमेडियन कुणाल कामरा यांच्या विरोधातील हक्कभंग स्वीकारण्यात आलाय. दरम्यान हक्कभंग समितीकडून आजच अंधारे आणि कामराला नोटीस पाठवण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये तालिबानी राज्य. तालिबानी कायद्यानुसार गद्दाराला 100 फटके, फाशी. संजय राऊतांकडून शंभूराज देसाईंच्या वक्तव्याचा समाचार. कुणाल कामराला टायरमध्ये घालून 3rd डिग्री देऊ शंभूराज देसाईंनी वक्तव्य केलं होतं. कुंभमेळ्याचे मंत्री गिरीश महाजनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये अभिषेक करत पूजा. आगामी कुंभमेळा नियोजनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक. सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर नावावरनं वाद. त्र्यंबकेश्वर हेच मुख्य स्थान. महामंत्री हरिंगरी महाराजांचा दावा. अमृत मंथनाचे थेंब त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थात पडले. कुंभमेळ्याचा वाद थेट रामायणापर्यंत पोहोचला. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून रायगड किल्ल्याची पाहणी. मंत्री भरत गोगावले, अदिती तटकरे यांचीही उपस्थिती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीची पाहणी. आशिष शेलार दरेकरांचीही उपस्थिती. पंतप्रधान मोदींच्या नागपूर दौऱ्याची जोरदार तयारी. मोदींच्या हस्ते माधव नेत्रालयाच्या नव्या इमारतीची पायाभरणी. मोदींच्या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात. पंतप्रधान मोदींच्या नागपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमीतील अंतर्गत रस्त्याचं डांबरीकरण. याशिवाय दीक्षाभूमी आणि परिसरामध्ये स्वच्छता आणि सौंदर्यीकरणाचं काम सुरू. सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधान मोदींच्या स्वागताच्या नियोजनामध्ये बदल. काही चौक निर्मनुष्य ठेवण्याच्या पोलिसांच्या सूचना. सुमारे 5000 पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त. 30 मार्चला मोदींचा नागपूर दौरा. सौगाते मोदी उपक्रम भाजपचं ढोंग. संजय राऊतांची टीका. निवडणूक प्रचारातली भाषणं मोदींनी पुन्हा एकदा ऐकावीत. मुस्लिम बहुल भागामध्ये मतं वाढवून दाखवण्यासाठी षडयंत्र असल्याचा संशय. राऊतांचा घणाघात. बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील एका कार्यक्रमाच्या वेळी फोटोसाठी पुढे आलेल्यांना अजितदादांनी स्वतःच मागे ढकललं. कोनशिलेजवळ संचालकांनी फोटोसाठी गर्दी केल्यामुळे अजितदादांनी ढकललं. मनसेकडनं गुढीपाडवा मेळाव्याची तयारी सुरू. शिवाजी पार्क परिसरामध्ये मनसेची जोरदार बॅनरबाजी. मनसैनिकांसाठी भव्य आसन व्यवस्था सुद्धा तयार. संगमेश्वरमधल्या सरदेसाईंच्या वाड्याच्या ठिकाणी संभाजीराजेंच्या प्रस्तावित स्मारकावरनं उदय सामंत, रामदास कदम यांच्यात वादाची ठिणगी. योगेश कदमांच्या भेटीनंतर सरदेसाईंनी स्मारकासाठी जागा देण्याचं कबूल केलं. रामदास कदम यांचं वक्तव्य. पुस्तकाला वह्यांची पानं लावण्याच्या नियोजन शून्य निर्णयामुळे राज्य सरकारचे 63 कोटी वाया. वह्यांची पानं लावण्याचा फायदा होत नसल्यामुळे निर्णय मागे.
देशभरामध्ये ICAI मार्फत घेतली जाणार सीएची फायनल परीक्षा आता वर्षातनं 3दा घेतली जाईल. विद्यार्थ्यांना अधिकाधिक संधी देण्यासाठी ICAI कडनं त्याबद्दल अधिकृत घोषणा. IIM मुंबईमधल्या MBA अभ्यासक्रमाच्या 540 जागांसाठी 5.5 लाख अर्ज आणि यामध्ये मुलींच्या अर्जांची संख्या 1,90,538. मंत्रालयामध्ये आता ऑनलाईन ॲपद्वारे प्रवेश मिळणार. डिजिप्रवेश नावाच्या ॲपवरती नोंदणी करून प्रवेश घेता येईल. अनधिकृत मजल्यावरती प्रवेश केल्यास अभ्यागत कारवाई होईल. मंत्रालयातला पाणीपुरवठा सुरळीत. मंत्रालयामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये दगड अडकल्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाला होता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 37% जलसाठा. वाढतं तापमान, बाष्पीभवन आणि होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे कमालीची घट. शनिवार, गुढीपाडवा आणि ईद अशा सुट्टीच्या 3ही दिवशी नाशिकमधली शासकीय कार्यालय सुरू राहणार. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद आणि महापालिका आदींचं कामकाज नियमित सुरू राहणार. रायगडच्या महाड तालुक्यातल्या देशमुख कांबळे गावातनं जहाल नक्षलवाद्याला पकडलं गेलं. बिहार स्पेशल टास्क फोर्स आणि महाड MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई. आरोपीवरती 2014 मध्ये बिहार इथे देशद्रोहाचा गुन्हा दाखल. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 170 थकबाकीदार शेतकऱ्यांना लिलावाची नोटीस. शेतकऱ्यांनी थकबाकीची रक्कम न भरल्यामुळे बँकेने शेतकऱ्यांच्या जमिनीवरती बोजा चढवला असून या जमिनीच्या लिलावाबाबत नोटीस पाठवली आहे. अंगणवाडी भरती प्रक्रियेमध्ये घोळ प्रकरण. भंडाऱ्यातील प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याची उचलबांगडी. 2 दिवसांपूर्वी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि भाजप गटनेत्यांनी ठिय्या आंदोलन केलं होतं. पुण्यामध्ये वारजे परिसरामध्ये 10 वर्षाच्या चिमुरडीचं आधी अपहरण आणि त्यानंतर बलात्कार. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच कृत्य केलं. अपहरण करणाऱ्या दोघांसह लॉज मालक आणि मॅनेजरवर गुन्हा दाखल. पुण्यामध्ये बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम. जानेवारी ते मार्च कालावधीमध्ये तब्बल 4,50,000 वाहन चालकांवरती नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई. महाराष्ट्रातल्या महिलेची पतीकडनंच बंगळुरूमध्ये भीषण हत्या करून मृतदेह घरातच सुटकेसमध्ये ठेवल्याची पतीने घरमालकाला फोनवरून माहिती दिली. या प्रकरणी आरोपी पतीला अटक. चेंबूरमध्ये सुरू असलेल्या मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश. या प्रकरणामध्ये दोघांना अटक. एका अल्पवयीन आणि इतर 4 महिलांची सुटका. संतोष देशमुख यांची हत्या झालेल्या घटनास्थळावरती त्यांची चप्पल सापडली होती आणि चप्पलेचा पंचनामा करण्यात आला. त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी चप्पल ओळखली. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींना फाशी होईपर्यंत लढा सुरूच ठेवणार. घटनेनंतर पहिल्यांदाच बार्शी या मूळ गावी असलेल्या धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया. तुळजापूर ड्रग प्रकरणामध्ये माजी नगराध्यक्ष चंद्रकांत कणे यांची 4 चाकी गाडी पोलिसांकडून ताब्यात. या प्रकरणामध्ये आरोपींची संख्या आता 35. आरोपींमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचाही सहभाग. 4 वर्षाच्या चिमुकल्या मुलीच्या आईवडिलांकडूनच निर्घृण हत्या. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड शहरातली घटना. 15 दिवस अमानुष छळ, बेदम मारहाण, अंगावर चटके देऊन हत्या. नराधम दाम्पत्याला अटक. सांगलीच्या शिराळ्यामध्ये दारूच्या नशेत पतीने पत्नीचा गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर मृतदेह विद्युत पंपाच्या पेटीत ठेवला. त्यानंतर आरोपींनी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. तांत्रिक कारणांमुळे आज पश्चिम रेल्वेवरच्या 17 AC लोकल गाड्या रद्द. ऐन उन्हाळ्यामध्ये AC लोकल सेवा रद्द केल्यामुळे प्रवाशांचे हाल. बदलापूर ते कर्जत विभागातल्या नेरळ रेल्वे स्थानकामध्ये रविवारी सकाळी 8 ते दुपारी 2:30 मध्ये विशेष ब्लॉक. तांत्रिक कामासाठी ब्लॉक आणि ब्लॉक कालावधीमध्ये अंबरनाथ ते कर्जत दरम्यान लोकल सेवा बंद राहील. साताऱ्याच्या संगम माहुली इथल्या उपेक्षित असलेल्या महाराणी ताराराणी यांच्या समाधीला सामाजिक संस्थेकडनं वज्रलेप. प्रशासनाची वाट न बघता पुण्यातील श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठानने पुढाकार घेत समाधीला वज्रलेप दिला. कुटुंब संकल्पना नष्ट होत चालली आहे. सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण. देश एक कुटुंब एक व्यक्तीच्या उंबरठ्यावर. मुलगा आणि आईवडिलांच्या संपत्तीच्या वादाच्या खटल्यात न्यायमूर्ती पंकज मिथल आणि न्यायमूर्ती SM भट्टींच्या पीठाचं निरीक्षण. उद्योगपती मुकेश अंबानी अव्वल 10 श्रीमंतांच्या यादीतनं बाहेर. मुकेश अंबानींच्या संपत्तीमध्ये गेल्या वर्षभरामध्ये 1 लाख कोटी रुपयांची घट. आज चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये लढत होणार. चेन्नईच्या चेपॉकवरती लढत रंगणार.
संध्याकाळी 7:30 वाजता सामना सुरू होणार आणि दोन्ही संघ पहिले सामने जिंकलेले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.